सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. जीवनगाथा या सदरा अंतर्गत आज आपण भक्त कर्माबाई यांचे जीवनचरित्र बघणार आहोत. कर्माबाई ही एका ब्राह्मणाची स्त्री असून ती जगन्नाथास राहत होती. ती गरोदर असताच तिचा भ्रतार मरण पावला. तेणेकरून तिला अनिवार्य दुःख झाले. पुढे ती प्रसूत होऊन तिला पुत्र झाला. तो मोठा झाल्यावर तिने आवडीने आपल्या मुलाचे लग्न केले. त्यालाही एक मुलगा झाला. परंतु नातवाचा जन्म होताच कर्माबाईचा मुलगा मरण पावला. त्यामुळे कर्माबाई एक क्षणही आपल्या नातवास विसंबत नसे. दुर्दैवाने तो नातूही पुढे मरण पावला. तेव्हा ती अगदीच उदास झाली. एके दिवशी असे झाले की काही यात्रेकरू जगन्नाथात जात असता तिचे घरी उतरले. तिची ती अवस्था पाहून त्यांनी चौकशी केली. तेव्हा तिने आपला सर्व वृत्तांत त्यास कळविला. त्यावेळी त्यांनी तिला सर्व व्यवसाय सोडून जगन्नाथाची भक्ती करण्याचा उपदेश केला. त्यांनी तिला एक कृष्णाची मूर्ती दिली. त्या मूर्तीवर तिचे फार प्रेम बसले व नातवाप्रमाणेच तिने त्या मूर्तीचे लालन पालन केले. देवही तिचा भाव पाहून तिच्याशी बोलू व जेवू लागला. एके दिवशी काही अग्निहोत्री ब्राह्मण तिच्या घरी उतरले. त्यांनी तिचा आचार विचार पाहून म्हटले की ओवळ्याने पारोशाने जेवण करणे चांगले नाही. स्नान करून सोवळ्याने स्वयंपाक करावा व देवास भोजन घालावे. ते ऐकून दुसरे दिवशी सर्व कामे आटपून व स्नान करून ती स्वयंपाक करू लागली. परंतु त्यामुळे देवास नैवेद्याला उशीर झाला. तेव्हा पांडुरंगाने पुजाऱ्यास पाठवून तिला कळविले की देवास सोवळ्या ओवळ्याचा बाद नाही. यास्तव तू तसाच नैवेद्य घेऊन चल. ते मान्य करून ती तशीच नैवेद्य घेऊन गेली असता प्रेमाने जगन्नाथाने भोजन केले. अद्यापि जगन्नाथास कर्माबाईची खिचडी आल्या वाचून दुसरा नैवेद्य दाखवित नाही. खिचडी आल्यानंतर नैवेद्य दाखवून प्रसाद वाटतात. शुद्ध भाव असला म्हणजे देव त्यात संतुष्ट असतो. श्री संत कर्माबाई माता की जय. सद्गुरु आडकोजी महाराज की जय. समर्थ लहानूजी महाराज की जय.